गांधीजींचं एक वाक्य माझ्या समोर आहे. ते असं म्हणतात की आय हॅव लर्न थ्रू बिटर एक्सपिरियन्स द वन सुप्रीम लेसन टू कॉन्झर्व माय अँगर ॲज हीट कॉन्झर्वड इज ट्रान्समिटेड इन टू अ पॉवर विच कॅन मूव्ह द वर्ल्ड. म्हणजेच मला त्या संतापाचं रूपांतर अशा एका शक्तीमध्ये करता येणं शक्य आहे की जी संपूर्ण जगाला हलवून टाकेल. म्हणजे एका बाजूने संताप हा विनाशाकडे नेतो, पण नियमन केलेला संताप हा माणसाला विकासाकडे सुद्धा नेऊ शकतो. नंदू, आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. आक्रमकता आणि प्रेमभावना यांचं नातं कसं आहे? प्रेम भावनेमध्ये आक्रमकता येणं प्रेमाच्या रूपावर अवलंबून आहे. जर तुम्ही प्रेमाचं रूप माझ्या म्हणण्यानुसार वागणारी व्यक्ती, माझ्यावर प्रेम करणं जिचं किंवा मी जिच्यावर प्रेम करतो, तर माझं प्रेम इतकं उदात्त आहे की तिच्या प्रेमावर सक्ती निर्माण होते की तिने फक्त माझ्यावरच प्रेम करावं. म्हणजे पॉझिटिव्हनेस आणि कंट्रोलिंग बिहेवियर मुळात प्रेमाच्या संकल्पनेत चूक आहे. प्रेम मुक्त करतो, इथे यांचं प्रेम बंधन युक्त होऊन जातो, बंधनात बांधून टाकतो. आक्रमकता तिकडे जन्म घेते. नियंत्रणाची भावना ही प्रेम भावना म्हणून चुकीच्या पद्धतीने तिला प्रेम भावना म्हणतात. ते आता मी जिच्यावर प्रेम करतो किंवा मी ज्याच्यावर प्रेम करते त्या व्यक्तीला एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि त्या व्यक्तीच्या वागणुकीला इतर काही पैलू सुद्धा आहेत. म्हणजे आहे तसा तिचा स्वीकार न करणं. रोमॅन्टिक प्रेम हे चुकीचं प्रेम आहे. लव्ह ॲट फर्स्ट साईट इज अ बोगस थिंग. कारण तुम्ही जन्म सोबत घालून लोकांना ओळखत नाही. लव्ह ॲट फर्स्ट साईट मध्ये तुम्ही त्या व्यक्तीला का ओळखणार? ती नुकताच कोणाचा खून करून आलेली आहे की भांडे घासून आलेली आहे की काय करून आलेली आहे? म्हणजे एक वाक्य असं आहे की द मोस्ट टाइम सेव्हिंग इव्हेंट इन दिस वर्ल्ड इज लव्ह ॲट फर्स्ट साईट. पटकन होऊन जातं, कर बाबा मोका हो तिकडे. आधीचं प्रणय आराधन वगैरे याच्यात निष्कारण वेळ जात नाही, वाया जात नाही. तर पॉझिटिव्हनेस, मालकीची भावना आणि नियंत्रणाची भावना. रोमॅन्टिक प्रेम चुकीचं का बरं आहे? ते तथ्यावर आधारित नसतं. मला ज्या ज्या क्वालिटीज तुझ्यामध्ये आवडतात, ज्या ज्या क्वालिटीज मला आवडतात या तुझ्यात आहेत असं मी गृहीत धरून चालतो. तिथे हॅलो इफेक्ट नावाचा एक सायकोलॉजिकल संकल्पना आहे. हॅलो इफेक्ट म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला महान ठरवलं की मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी काही दिसतच नाही, तुम्ही त्या व्यक्तीच्या भोवताली, देवतेच्या भोवताली असतं तसं हॅलो म्हणजे एक प्रकारचं वलय तयार करतं. म्हणजे आंधळ प्रेम म्हणतात. आंधळ प्रेम वेअर द पिंपल लुक्स लाईक अ डिंपल. लुक्स लाईक डिंपल म्हणजे जिथं प्रेम आंधळ होतं तिथे स्वामित्व येतं आणि स्वामित्व आलं की आक्रमकता येते. आक्रमकता म्हणजे ती तेव्हा छुपी असते. पण ज्या वेळेला मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती माझं मानत नाही, म्हणजे स्त्री पुरुषातलंच प्रेम नाही, पालकत्वामधलंही प्रेम असेल, मित्रांमधलं प्रेम असेल, ती व्यक्ती जेव्हा माझ्या प्रमाणे वागत नाही ते माझ्या मधल्या आक्रमकतेला निमंत्रण. आणि प्रेम जडण्याचं वय कुठलं? किशोरावस्था. सगळ्या प्रेम कवितांचा जन्म तिथे होतो आणि प्रेमाचाही जन्म किशोरावस्थेत होतो. टेस्टोस्टेरॉनचं वय आहे. प्रेम आणि आक्रमकता दोन्हीला जन्म देते. तेच वय आहे ज्यावेळी विवेक नसतो. म्हणजे आकर्षण आणि आक्रमकता हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की त्यामुळे प्रेम कसं करावं, म्हणजे अगदी रोमॅन्टिक प्रेम सुद्धा ते काय असतं ह्याची जाण त्याच अवस्थेमध्ये देणं आणि अशा गोष्टी होत आहेत आणि होणार आहेत हे स्वीकारणं प्रौढांनी. आणि या प्रेमभावनेला हाताळायचं कसं, ह्या प्रशिक्षणाला योग्य त्या कालखंडात म्हणजे प्री टीन्स 7, 8, 9 मध्येच सुरुवात करणं हा एक फार महत्वाचा धोरणाचा भाग असला पाहिजे ना, असला पाहिजे. सेक्स एज्युकेशन, लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त सेक्स बद्दल एज्युकेशन नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ते अत्यंत जरुरी आहे.
निकोप वृत्तीने मुलीकडे आणि मुलांकडे कसं बघायचं. म्हणून ते सेक्शुअलिटी एज्युकेशन आहे. अनेकांचा विरोध असतो की या वयात तुम्ही त्यांना नको ते ज्ञान देणार का. पण नको ते ज्ञान असं ज्याला तुम्ही म्हणता ते चुकीच्या माध्यमातून त्यांना मिळणं किती अजून वाईट आहे ना. चांगल्या पद्धतीने द्या. त्यांना पोर्न फिल्म मधून ते ज्ञान मिळेल तर ते चांगलं असेल का. ते तर विकृत आहे. त्यांनी त्यांच्या सगळ्या मनोधारणा कोसळून पडतात. आणि ह्या तऱ्हेचे जे चित्रपट आहेत ते स्त्री आणि पुरुष यांच्यामधली सत्ता, आक्रमक प्रवृत्ती हेच दाखवत असतात. अगदी बरोबर. त्यामुळे आपल्याला प्रेम भावना ही उदात्त पण असू शकते, ती पझेशन शिवाय पण असू शकते. हे विस्तारित प्रेम भावनेचं स्वरूप हे प्री टीन्स पासून ठेवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे एकाच तऱ्हेचं प्रेम नाहीये. प्रेम अनेक तऱ्हेचं आहे आणि प्रेमामध्ये पातळ्या असतात आणि प्रेमामध्ये निरपेक्षता पण असू शकते आणि प्रेम वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकतं आणि किती जास्त क्रिएटिव्हली तुम्ही व्यक्त होऊ शकता, प्रेम व्यक्त करू शकता हे सुद्धा पहा. हे सगळं मला वाटतं प्रेम भावनेचं प्रशिक्षण. आस्थेशिवाय आकर्षण म्हणजे वासना. वासना अधिक आस्था अधिक आकर्षण म्हणजे रोमॅन्टिक प्रेम. पण रोमॅन्टिक प्रेम मध्ये जर आस्था नसेल तर ते केवळ लस्ट म्हणजे वासनाच ठरतं. मैत्रीतही तेच आहे. मित्रत्वाच्या भावनेमध्ये आस्था असल्याशिवाय ती भावना खरी नाहीच आहे. म्हणजे असेच लग्न टिकून राहतात की ज्यांच्यामध्ये एक वेळ प्रेम नसेल, शारीरिक आकर्षणही संपलं असेल, पण ज्यांच्यामध्ये मैत्री टिकून आहे. म्हणजे एकमेकांचे चांगले मित्र झालेले नवरा बायकोच एकमेकांच्या सोबत राहतात. तर वासना शारीरिक पातळीवरची, आकर्षण, त्याच्यानंतर मग ज्याला आपण प्रेम म्हणतो, लव. तर लस्ट, अट्रॅक्शन आणि लव या त्या स्टेजेस आहेत ज्या तरुणांना किंवा टीनेजर्सला त्या वयातल्या समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर त्याच आक्रमणाला आणि मग पझेशनच्या भावनेला की माझ्या नियंत्रणातच राहिलं पाहिजे, मी म्हणेल तेच. एका अशाच दुसरी तिसरीतल्या मुलाशी मी बोलत होतो तर तो मला म्हणाला की माझा एक मित्र आहे, त्याचा ब्रेकअप झाला. तर म्हटलं अरे खूप वाईट झालं. तर मग तू त्याला काय समजावलंस. तर तो म्हणाला की मी सांगितलं त्याला की असं होऊ शकतो आणि आपण त्याचा खूप जास्त विचार नको करूया. म्हटलं बरं, पण खूप जास्त विचार म्हणजे काय रे असं मी त्याला विचारलं. तर त्याने मला इतकं छान उत्तर दिलं. तो मला असं म्हणाला खूप जास्त विचार म्हणजे डेली लाईफ डिस्टर्ब न होता. क्या बात. म्हणजे मुलांना आपण ते पूर्ण अज्ञानी आहेत असं सुद्धा मानून काही गोष्टी करता कामा नये. अगदी बरोबर. त्यांच्या ज्ञानाची समजेची पातळी आपल्याला वाढवायची आहे असं म्हणून हे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. वेगळ्या प्रांतात येतो आक्रमकता आणि उत्पादकता. माझा संबंध औद्योगिक क्षेत्रातला प्रशिक्षक म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर येतो. तर शॉप फ्लोअर वरती काम करणारी जी मंडळी असतात आणि त्यांच्यावरती सुपरविजन करणारी मॅनेजर मंडळी असतात, सुपरवायझर मंडळी असतात, या सगळ्यांचा असा एक पक्का ग्रह असतो की आक्रमक झाल्याशिवाय कामं होत नाहीत. म्हणजे त्यांना आपण जर हे आस्था, एम्पथी वगैरे सांगायला गेलो तर सगळेजण मला असं म्हणतात आमचे लोक तुम्हाला माहित नाहीत. आमच्या लोकांना ना असं द्यावंच लागतं, त्याच्याशिवाय काम होत नाहीत. तर हा जो एक ग्रह आहे ना की जोपर्यंत तुम्ही आक्रमक बनत नाही, चार शिव्या हसडत नाही, तोपर्यंत लोक काम करत नाहीत. तर मला वाटतं हा दुष्टग्रह आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की व्यवस्थापनामध्ये दोन संकल्पना आहेत, टू स्कूल्स ऑफ थॉट. एक असं म्हणते की माणूस बेसिकली आळशी आणि त्याला काम करायची इच्छा नसते, त्याला काम करायला बाध्य करावं लागतं. आणि दुसरं स्कूल ऑफ थॉट जो आहे, विचार प्रवाह, की माणसं काम करू इच्छितात, त्यांना फक्त चालना द्यावी लागते. पण आपण आतापर्यंत विवेकाधिष्ठित या सगळ्या विचारांचा प्रवाह मांडत होतो, तो हेच सांगतो
की माणसातल्या मनातली काम करण्याची, सत्प्रवृत्त चांगलं काम करण्याची आणि कष्टाची जी चेतना आहे ती जागवावी लागते. माणूस मूलतः आळशी आहे हे विधान माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. एक छोटी गोष्ट सांगतो. एक उद्योगपती होते मध्य प्रदेशमधले, आणि त्यांची कहाणी मी अशी वाचली की ते होते MBBS डॉक्टर, परंतु ते काही कारणानंतर दवाखाना सोडून दिला आणि वडिलोपार्जित उद्योगाकडे वळले. आणि जंगली भागामधले लोक आणि त्यांचे सगळे ते कामगार, आणि तिथे लाकडाचा काहीतरी कारखाना वगैरे होता. तर त्यांनी सांगितलं की लोक काम करेना, टाळाटाळ करणे, त्यांना काय 2 वेळचं खायला मिळालं पुरेसं झालं, लोकांना प्रवृत्त कसं करावं, अधिक त्यांच्याकडनं काम कसं. तर त्यांनी संध्याकाळी क्लिनिक सुरू केलं. मी तर MBBS होतोच. तो प्रदेश असा होता की दूरदूरपर्यंत कोणीही डॉक्टर नव्हता. तर मी औषधं आणली सॅम्पल म्हणून, जवळ विकतही आणली, आणि सगळ्या कामगारांना मोफत वैद्यकीय सेवा. हळूहळू कामगार त्यांच्या बायकांना घेऊन यायला लागले, मुलांना घेऊन आले. बेसिक लेवलचं जनरल प्रॅक्टिस मी करायचो, पण त्यांचे सगळे प्राथमिक प्रश्न सुटले. हळूहळू वेदनेत असलेला माणूस तुमच्याशी जास्त जोडला जातो, तो कनेक्ट होतो, निर्माण तयार. आणि ते मला मानायला लागले, आणि ते म्हणाले तुम्ही सांगा, आम्ही 4 तास 8 तास नाही 12 तास काम करू. एखादं असाइनमेंट आलं, कन्साइनमेंट आलं, तर ते 12 तास काम करायला प्रवृत्त व्हायचे. म्हणजे उत्पादकता ही दहशतीवरती अवलंबून नाही. उत्पादकता ही नात्यावर अवलंबून आहे. अगदी. आणि नातं हे आस्थेमधून निर्माण होतं. म्हणजे जाता जाता की उत्पादकतेबद्दल आपण बोललो, व्यवस्थापनाबद्दल. आमचे खूप सारे खेळाडू असतात ना, त्यांच्या कोचेसचं सुद्धा हेच म्हणणं असतं की जोपर्यंत मानहानी करत नाही ना आपण, तोपर्यंत माझा हा जो खेळाडू आहे ना तो पेटून उठणार नाही आणि तो अधिक चांगला परफॉर्मन्स देणार नाही. त्यामुळे ते जाणून बुजून पाणउतारा करतात आणि त्याला टेक्निक मानतात. इतकं चुकीचं आहे मुळापासून की एखादं उदाहरण असेल कधीतरी त्यांनी वाचलेलं की तुझ्याच्याने जमणार नाही असं मी त्याला म्हणालो, आणि नंतर तुम्हाला असं कसं जमत नाही वगैरे. हे 10 मधल्या एकाच्या बाबतीत 9 जण हतोत्साहात होत हे तो पाहत नाही, सांगत नाही लोकांना. पाण उतारा झालेले खचून जातात, ते योग्य नाही आहे. माझ्या जवळचा माणूस हा सुद्धा माझ्या वेदनेची कदर करत नाही, अपयशाच्या वेदनेमध्ये माझ्या सोबत नाही, याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणजे आपल्या समाजामध्ये ना आक्रमकतेशिवाय होतच नाही नावाचा एक जो बिलीफ आहे, त्या बिलीफला आपल्याला एकदा तपासून बघावं लागणार आहे. मग ते औद्योगिक क्षेत्र असू दे किंवा क्रीडा क्षेत्र असू दे. ह्या मुद्द्याचा शेवट जर करायचा झाला तर थोडस राजकीय क्षेत्राकडे, राजकीय म्हणण्यापेक्षा सत्ता स्थापनेकडे जाऊया की हुकुमशहा दहशतीने माणूस चूप राहतात. जेवढे हुकुमशाही देश आहे ज्यांच्यात हुकुमशाही उलथून पडली, ज्या क्षणी ती उलथून पडली त्या क्षणी पहिलं काम लोकांनी काय केलं, त्या क्षणी त्याचे पुतळे उखडून खाली टाकले. काही हुकुमशाहांचा पाठलाग करून त्यांना फाशीला दिलं, अवहेलना केली, त्यांनी मांडलेले सगळे नियम मोडून टाकले. म्हणजे दहशतीने लोक तुम्ही असेपर्यंत आणि त्यांची दहशतीची मात्रा तुमच्यावर चालेपर्यंत लोक काम करतील. ज्या क्षणी ती संपेल, कुटुंबामध्ये हेच, कुटुंब एक प्रकारचा कारखाना आहे, एक प्रकारचा उद्योग आहे, एक प्रकारचं व्यवस्थापनाचे नियम तिथे लागू होतात. तर मला एका बाईने सांगितलं की आम्हाला लहानपणची एकच आठवण आहे, वडील गेले रे गेले कामावर की सगळं घर मोकळं व्हायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो घर भिंतीला तंगड्या लावून आराम करायला लागलं तसं. आणि वडिलांचे पावलं वाजले येताना की सगळं चिडीचूप वातावरण टेन्स होऊन जायचं. आमचे डोके पुस्तकात गेले पाहिजे, आईचे पाय स्वयंपाकघरात वळले पाहिजे, दहशत होती त्यांची. तर त्यांनी आम्हाला खूप सुखसोयी दिल्या, खूप श्रीमंतीत ठेवलं, परंतु या घरात हसायचं नाही, बोलायचं नाही. या घरामध्ये दहशतीने सगळं. बऱ्याच वेळेला काय होतं की लोकशाही मार्गाने हुकुमशहा स्थानिक पासून वेगवेगळ्या पातळ्यांवरती येतात, कारण ते सत्ता नावाच्या गोष्टीकडेच खूप आक्रमकतेने पाहतात ना, की माझी सत्ता ही माझ्याकडे अनिर्बंधपणे राहिलीच पाहिजे या भावनेतून. आणि ते स्वामित्व हे त्यांच्या, ज्याला आपण सेल्फ वर्थ म्हणतो, स्वतःच्या व्याख्येशीच निगडीत असतं.
का बरं चिकटतात नाही का माणूस सत्तेला? आक्रमकतेचं एक रिवॉर्ड सिस्टीम आहे. व्यसन लागतं माणसाला हिंसेचं आणि आक्रमकतेचं. माणसांना अकारण हिंसा करणं हे सुद्धा एक व्यसन आहे आणि आक्रमकतेचा मार्ग सत्तेतून जातो. म्हणजे माणूस सुसंस्कृत झाला आणि त्यांनी स्पर्धा भरवायला सुरुवात केली खेळांच्या. या खेळांमध्ये उन्माद चढतो. आता आपल्याकडे तर ठीक आहे, आपल्याकडे क्रिकेटचं प्रचंड वेळ आहे. इंग्लंड आणि इतर देशांमध्ये फुटबॉलचे जे फॉलोअर्स आहेत ते आक्रमक होतात. त्यांचे गट आहेत, त्यांचे क्लब आहेत आणि त्याच्यामध्ये हिंसा खूप मोठ्या प्रमाणावर होते. तर ह्या चर्चेचा जो ज्याला आपण लसावी म्हणतो तो असाच आहे की आक्रमकतेने दहशतीने माणसं काही काळ तुमचं ऐकतील, पण प्रदीर्घ काळापर्यंत तुमच्याबद्दल आदरभाव त्यांच्या मनात राहावा असं वाटत असेल तर तो मार्ग फक्त प्रेमातून जातो. आणि जो धर्म आपल्याला प्रेमाचा संदेश देतो, जगातले सर्वच धर्म हे प्रेमाचा संदेश देतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, पण त्या धर्मांचं आणि आक्रमकतेचंही एक नातं आपल्याला इतिहासापासून आजपर्यंत आलेलं दिसतं की धर्म तत्व एकीकडे आणि त्यानंतर आक्रमकता येणं हे जेव्हा धर्म हे सुद्धा सत्तेबरोबर जोडलं जातं ते तत्व धर्माचं, तेव्हाच त्याच्यातून ती आक्रमकता निर्माण होत असणार. धर्मात आक्रमकता नाही आहे, अनुयायांमध्ये आहे. स्टीफन हॉकिंगचं एक वाक्य आहे, आय एम नॉट अफ्रेड ऑफ गॉड बिकॉज ही डज नॉट एक्झिस्ट, आय एम अफ्रेड ऑफ पीपल हु बिलीव्ह इन गॉड. माणसं तर खरेच आहे ना, तो तर नाहीच आहे. तो माझ्यावर आक्रमण कसं करणार, तो माझं वाईट कसं करणार, चांगलं नाही वाईट नाही काहीच नाही करणार. पण त्याला मांडणारे जे लोक आहेत त्यांनी शब्द प्रामाण्यवादाचा अतिरेक करून, म्हणजे मग तो नियंत्रणाचा जो एक मानवी अवगुण आहे तोही सुद्धा मग आम्ही मांडलेली तत्व हीच खरी. पण मग समाजामध्ये जे क्रौर्य ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना त्रास होतो, आपल्याला असं वाटतं की समाजामधलं क्रौर्य कमी झालं पाहिजे, तर विविध स्तरांवरती जे नेतृत्व आहे, समाजाचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत त्यांनी नेमकी काय जबाबदारी घ्यावी? पहिली गोष्ट अशी आहे की असं नेतृत्व होण्यासाठी माणसांमधला विवेक जागा झाला पाहिजे आणि विवेकी माणसं त्या पातळीवर गेली पाहिजे. दुर्दैवाने परिस्थिती भोवतालची अशी आहे की एखादा विवेकी जर असेल तर त्याला लोक साथ देतील असं नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही की सगळे शस्त्र टाकून द्यायचे खाली आणि सोडून द्यायचं. परिस्थिती तर आशावादी ठेवलीच पाहिजे. ती ठेवण्यासाठी एकही विवेकी आवाज पुरेसा आहे. शेवटी या जगाची व्यवस्था कोणी बदललेली आहे? जमाना अहले खिरत से हो चुका मायूस. अहले खिरत म्हणजे या काळातले, खिरत म्हणजे विद्वान लोक. जमाना अहले खिरत से हो चुका मायूस, अजब नाही कोई दीवाना काम कर जाए. तो एक वेडेपणाचा आहे जो करावा लागतो एखाद्याला. या व्यवस्थेमध्ये विवेकाने चालणे, विवेकी वागणे, आणि असे नेते फार वर्षापूर्वी आतापर्यंत होते, आजही असतील, कमी प्रमाणात असतील. आणि आपली दृष्टी अशी असते की आपल्या कंटेम्पररी जे आहे त्यांचा मोठेपणा आपल्याला ते गेल्यावर कळतो. जसं महाराष्ट्रामध्ये अनेक समाज धोरण होऊन गेले, चांगले राजकारणी होऊन गेले, ज्यांनी ही एक सत्ता ही साधन म्हणून वापरली, विवेक जागृत ठेवला आणि समोरच्या व्यक्तीला राजकीय विरोधक, आपला जन्माचा दुश्मन म्हणून नाही, राजकीय विरोध आहे की तुमच्याकडे काम करणारा माणसाला माणूस म्हणून पहा आणि प्रेमाच्या मार्गाने ते तुमच्याशी जास्त तुम्हाला उत्पादन करून देतील, दहशतीने किंवा त्यांना हंटर मारून नाही. एखाद्या अडीअडचणीमध्ये एखाद्या कामगाराच्या कामात जात तर तो आयुष्यभर तुम्हाला साथ देईल. तर अशा प्रकारचं प्रत्येक क्षेत्रामध्ये हा मेसेज पोहोचवणं, यातूनच राजकीय व्यवस्थेमध्ये असे लोक वाढीला लागतील की जे विवेकी असतील. आणि शेवटी विवेक अनपॉप्युलर का बरं आहे? कारण तो पटकन रिवॉर्ड देत नाही. आज माणसं असहनशील झालेले आहेत. फ्रस्ट्रेशन, ॲग्रेशन थिअरी जी आहे सायकोलॉजीमध्ये ती हेच सांगते की ॲग्रेशन का वाढतं? कारण मला आत्ता पाहिजे, इथेच पाहिजे, मलाच पाहिजे. ह्या तीन गोष्टी आल्या की माणसं मग थांबायला तयार नाही. विवेक तुम्हाला असं फळ देईल जे तुम्हाला आयुष्यभर पुरेल.
हा फरक अगदी ब्रेन लेव्हलशी बोलायचं तर याला ब्रेन सबस्ट्रेट आहे. एन्डॉर्फिन आणि डोपामिन पेक्षा सिरोटोनिन महत्वाचं आहे, कारण सिरोटोनिन निरंतर आनंद देतो. डोपामिन तात्पुरती रिवॉर्ड सिस्टीम आहे. एन्डॉर्फिन तर एका मिनिटात जे मिळतं ते एन्डॉर्फिन असतं, ते टिकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सुखाची लालसा धरता तेव्हा हे लक्षात घ्या की सुख हे तात्कालिक आहे, पण आनंद मिळवाल तर तो चिरंतन टिकेल, जास्त दिवस टिकेल. ह्या विचाराकडे लोकांना नेणं आणि मग समाजात जे झिरपते ते राजकीय, उद्योजकता, धर्म या सगळ्या क्षेत्रामध्ये तसे विवेकी लोक निर्माण होतील. म्हणजे विवेकी विचारांना चालना देण्याचं काम प्रत्येकाचं आहे. प्रत्येकाचं. आणि प्रत्येकाच्या पातळीवरती ते कधी परिपूर्ण होणार नाहीच आहे. तो प्रवास आहे निरंतर. विवेकाचा एक रियाज असतो. मी कुठे अजून विवेकी झालो आहे? मी सायकॅट्रिस्ट आहे, 40 वर्ष झाली, पण मला अजून कधी कधी पेशंटचा राग येतो. मला कधी कधी चिडाव वाटतं त्याच्यावरती. मला एखाद्या माणसाला मी काही उलटही बोलत असेल कधी. पूर्वी 10 मधून 5 वेळा बोलत, आता 2 वेळा बोलत असेल, एवढंच. पण मी म्हणतो की ठीक आहे, मी माणूस आहे. काही प्रमाणात राग उपयुक्त आहे असं आपण मगाच बोललो. मला माझाच राग येतो तेव्हा तो राग मला आत्मपरीक्षण करायला उद्युक्त करतो. एक छोटा किस्सा सांगतो. एक दिवस असा होता की मी माझी ओपीडी इतकी होती की मी खूप पेशंट पाहायचो आणि पेशंट गोळ्या बंद करतो, आपल्याकडे येतो, म्हणतो काय काही फरक पडला नाही. आपला राग येतो त्याच्या मनावर हे बिंबलं पाहिजे की अरे तू गोळ्या बंद करतो त्याच्यामुळे तुला पुन्हा पुन्हा आजार होतो, तुला तर त्रास होतोच आणि त्याचं तू कारण मला धरतो. तर त्याच्यावर रागावलं पाहिजे तेवढ्या पुरती, कारण रागावल्याशिवाय त्याला त्याचं महत्व कसं पटणार. मला रागवायला वेळही नव्हता. तर मी विजय नावाचा एक कंपाऊंडर होता माझ्याकडे. त्याला म्हणलंय बा पेशंट, मी पुढचा पेशंट बोलत जाईल, पाहत जाईल, तू याला रागव. तर ते म्हणजे तुम्ही क्रोधावर विजय कसा मिळवला? म्हणलं विजय नावाचा माणूस ठेवला. तर म्हणजे मग झालं का पूर्ण? नाही म्हणलं, काहीच फरक नाही पडला. मग का बरं? तर म्हटलं माझं लक्ष जायचं मधून, तू नीट नाही रागवायचं याचा मला राग यायला लागला. म्हणजे आउटसोर्स नाही करतायत. आउटसोर्स नाही करतायत. यू कॅनॉट आउटसोर्स इमोशन्स. म्हणजेच आपल्या संतापासारख्या अप्रिय भावनांची जबाबदारी सुद्धा व्यक्तिगत पातळीवरती आपण घ्यायला पाहिजे. स्वतःवरचा राग हा स्वतःकडे पाहण्याचा एक आरसा आहे. आपल्या आक्रमकतेचा आणि हिंसेचा स्वीकार करणं हे जर आपल्याला जमलं तर आपण वैयक्तिक पातळीवरती इतर नात्यांचं जे काही शोषण करत आहोत त्याची निदान आपल्याला जाणीव होईल आणि आपण काही प्रमाणात अधिक सहृदय बनू आणि आपण स्वहिताचा विवेकाने विचार करायला लागू. ही पहिली पातळी. बरोबर. स्वहिताचा विवेकाने विचार करत करत त्याची सांगड परहिताशी घालणं ही विवेकाची दुसरी पातळी, जी आपल्याला क्रौर्याकडून आणि संहाराकडून दूर नेईल. आणि मग स्वहित आणि परहित यांच्या संतुलनाबरोबर सर्व हित सुद्धा कसं साधेल हा विचार करणं ही पुढची पायरी. मला आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आठवते आहे. त्या राजमुद्रेमध्ये शेवटचे 3 शब्द आहेत की मुद्रा भद्राय राजते. म्हणजे ही शिवमुद्रा ही जनकल्याणासाठी ही सतत शोभत राहील. याचा अर्थच असा आहे की शिवछत्रपती हे राजे होते, पण त्यांचं ध्येय मात्र स्वहितापुरतं संकुचित नव्हतं. स्वहिताच्या पल्याड जाऊन विश्वहित ह्याकडे नेणारी ती मुद्रा संस्कृत मधली मुद्रा व्यवहारामध्ये आणली. कारण त्यावेळेला फारसीमध्ये मुद्रा असायच्या, सील्स असायची या सगळ्या राजांची. तेव्हा ते कोणाला ठाऊक होते. पण ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे की जेव्हा एक पणती दुसऱ्या पणतीची वात पेटवते आणि त्याच्या 2 ज्योती होतात, तेव्हा त्यातली पहिली कोणती आणि नंतरची कोणती हे सांगता येत नाही. आपल्याला ज्योतीने ज्योत लावत पुढे जायचंय आणि विनाशाचा वणवा मात्र लागण्याआधीच विझवता आला तर नक्की विझवायचा आहे.